महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभिवाचनाच्या स्पर्धा होतात. त्याचप्रमाणे चाळीसगाव येथे रंगगंध न्यासतर्फे दरवर्षी एक अभिवाचन स्पर्धा होते. दरवर्षी ते वेगळा विषय निवडतात. यावर्षी कविता आणि कवितेविषयी किंवा ललित लेखन असे आहे. ही स्पर्धा पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या नावानं साजरी केली जाते. दारव्हेकर मास्तरांचा भाषेच्या बाबतीत खूप कडक कटाक्ष होता. शब्दांचे उच्चार, वाचिक अभिनय या बाबतीत ते कायम सतर्क होते. चाळीसगावच्या या संस्थेची ही अभिवाचन स्पर्धा एकूण 22 केंद्रांवर होते. महाराष्ट्रातल्या 22 केंद्रांवर होते. शिवाय भारताबाहेर सुद्धा काही केंद्र त्यांची आहेत. भारताबाहेरून सुद्धा काही स्पर्धक यात भाग घेतात. डॉक्टर मुकुंद करंबेळकर चाळीसगावचे एक डॉक्टर, ज्यांना या विषयात खूप गती असल्यामुळे त्यांनी हा एक न्यास स्थापून ही स्पर्धा चालू केली. आता या वर्षी मला वाटतं 23वा का 22वा वर्ष आहे आणि येत्या फेब्रुवारीमध्ये मला वाटतं ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला एक वर्ष मी परीक्षक होतो. मला कमाल वाटते ही की इतके स्पर्धक तिथं भाग घेतात. प्राथमिक स्पर्धा केंद्रांवर होते आणि अंतिम स्पर्धा चाळीसगावात. इतके स्पर्धक येतात की त्या स्पर्धकांची व्यवस्था लावणे, त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, परीक्षकांची व्यवस्था करणे, हे काम इतक्या आत्मीयतेनं आणि आदरानं तिथं केलं जातं की मला तर दरवर्षी तिथं परीक्षक म्हणून जायला आवडेल. या स्पर्धेविषयीच्या अटी, नियम किंवा आणखी माहिती याच व्हिडिओ खाली देण्यात आलेली आहे. ती तुम्ही पाहावी आणि या स्पर्धेमधून जरूर भाग घ्यावा. धन्यवाद.